बालविवाह मुक्त भारत ही संकल्पना जरी भारतातल्या प्रत्येक राजकीय नेत्यांनी राज्य सरकारने जरी घेतलेली असली तरी ती सामाजिक आपला सर्वांची जबाबदारी आहे. मुलीचं वय हे कमीत कमी 18 असलं पाहिजे, मुलाचं वय हे 21 असलं पाहिजे. कायद्याने समजा जर का या विवाहाला कुणी जाणून बुजून विवाह करण्याचा जर का प्रयत्न केला असेल तर कायद्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकारचा मोठा गुन्हा आहे. पोलीस प्रशासनाचं याच्यावरती लक्ष असेल. माझी तमाम नागरिकांना ही विनंती असणार आहे की एक सामाजिक जबाबदारी समजून आपण सर्वांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्याचे प्रमुख कारण आहे, त्याला सायंटिफिक रिझन आहे. कमी वयामध्ये मुला मुलींची जर का आपण लग्न केली तर आपल्याच मुला मुलींना आपणच त्यांना दुःखाच्या खाईमध्ये किंवा अनेक आजारांच्या विळख्यामध्ये टाकण्याचा आपण स्वतःहून तो प्रयत्न करत असतो. प्रशासन कायदा हा जरी असला तर आपल्या मुला मुलींची सुरक्षितता ही आपल्या दृष्टिकोनातून जास्त महत्त्वाची असते. इथून पुढे ज्या पद्धतीने या कायद्याची निर्मिती झालेली आहे, ज्या पद्धतीने या कायद्यासाठी आता सरकारने पावलं उचलली, यात प्रामुख्याने जो बालविवाह करण्याकरता प्रेरित करेल, कमी वयाच्या मुलींना, कमी वयाच्या मुलांना समजा जर का कोणत्याही लग्न घडून आणणाऱ्या व्यक्तीकडनं समजा जर का लग्न लावण्याची प्रक्रिया केली जात असेल, मुला मुलींना फूस लावून वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्याचा प्रयत्न जर का केला जात असेल तर हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा असणार. म्हणून ही जरी प्रशासकीय आणि कायदेशीर बाब असली तरी आपण सर्वांनी मिळून तिला सामाजिक पारिवारिक ही जबाबदारी समजून बालविवाहाच्या विरोधात आपण स्वतःही सतर्क राहावं. ही नवीन येणारी पिढी कमी वयामध्ये लग्न केल्यामुळे असलेले दुष्परिणाम, कमी वयामध्ये लग्न केलेल्याचे कायदेशीर अडचणी, या सगळ्या गोष्टींची बाब आपण नवीन येणाऱ्या पिढीला किशोरावस्थेमध्ये असलेल्या विद्यार्थिनींच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून जागरूकता जर का केली तर मला असं वाटतं की या कायद्याचा खरोखर उपयोग होऊ शकतो आणि याच्यात सामाजिक हित सुद्धा जोपासलं जाऊ शकतं. म्हणून माझी तमाम नागरिकांना माझी विनंती असणार आहे की बालविवाह मुक्त भारत सरकारची जबाबदारी नाही तर आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण यशस्वी पार पाडाल.